पश्चिम बंगालमधील पराभवानंतर आज ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे। आम्ही निवडणूक हरलो नाही तर आम्हाला हरवण्यात आलं, एवढंच नाही तर मी राजीनामा देणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली। पण जर निवडणूक हरल्यानंतर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर नक्की काय होतं? त्या मुख्यमंत्र्यांना बडतर्फ केलं जातं की अटक केली जाते? काय आहे नियम सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। भारतीय संविधानानुसार मुख्यमंत्री हे राज्यपालांच्या मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतात। कलम 164 नुसार मंत्रिमंडळ हे विधानसभेला उत्तरदायी असतं। जर निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला तर याचा अर्थ असा की मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे। अशा स्थितीत लोकशाही परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा देणं बंधनकारक असतं। मात्र जर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर राज्यपाल आपल्या विशेष अधिकाराचा वापर करू शकतात। राज्यपाल अशा मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला तात्काळ बडतर्फ करू शकतात। यालाच तांत्रिक भाषेत सरकार बरखास्त करणं म्हणतात। यानंतर राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देतात। जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर कलम 356 नुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस देखील राज्यपाल करू शकतात। थोडक्यात सांगायचं तर जनतेचा कौल गमावल्यानंतर खुर्चीला चिकटून राहण्याचा घटनात्मक अधिकार कोणत्याही मुख्यमंत्र्याला नसतो। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।